अमरावती शहरात सांस्कृतिक परंपरेचा आणि महिला शक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हळदी कुंकू आणि भव्य उखाणे स्पर्धेचे डोळे दिपवणारे आयोजन करण्यात आले होते। शहर प्रमुख प्रवीण हरमकर आणि विशाखा प्रवीण हरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली 24 जानेवारी रोजी जुनी कोतवाली भाजी बाजार परिसरात हा सोहळा संपन्न झालाय। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभा खोडके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा टेंभरे आणि महानगर प्रमुख लक्ष्मी शर्मा यांची उपस्थिती लाभली। या स्पर्धेत 50हून अधिक महिलांनी आपल्या उखाण्यांनी सर्वांची मनं जिंकलीत। या स्पर्धेत स्वाती नांदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून मानाची पैठणी जिंकली, तर रेखा दवे यांनी द्वितीय आणि मीता नवगैया यांनी तृतीय क्रमांक मिळवलाय। प्राध्यापक रुपाली आरणकर यांनी या स्पर्धेचे चोख परीक्षण केलेत। सुमारे 1500 महिलांना वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली। विशाखा प्रवीण हरमकर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत तिळगुळ घ्या, गोडगोड बोला म्हणून संक्रांती आणि उखाणे स्पर्धेचे आयोजन केले होते। आयोजन सुरूच आहे। सध्या उखाणे स्पर्धा नुकतीच आटपली आहे, हळदी कुंकू सुरू आहे। अतिशय उत्साहाने महिलांनी यामध्ये सहभाग दर्शवलेला आहे आणि स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस आम्ही वॉटर कॅन दिली, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हँड ग्राइंडर आहे, तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस जी एका महिलेचं खूप अगदी जवळचा अंतःकरणाचा विषय म्हणजे पैठणी साडी, तो आमच्या स्पर्धेचं प्रथम बक्षीस आहे। आणि 3ही बक्षिसं आम्ही इथे काढलेली आहेत आणि या 3ही लोकांची नावंसुद्धा आम्ही अनाऊन्स केलेली आहे। ज्या पहिल्या 20 महिलांनी आपल्या इथे सहभाग दर्शवला होता, नोंदवला होता, त्या 20ही स्पर्धकांना आम्ही बक्षीस वितरण केलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला महिलांनी दिला आणि दरवर्षी असाच देत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।